हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्राचं वर्धापन दिन ज्या दानदात्यांनी आपल्या रुग्णालयाला देणगी दिली त्या देणगीतून ज्या आपण मशीन्स घेतलेले आहेत त्या मशीन्सचा लोकार्पण सोहळा आणि ज्या देणगीदाराने आपल्याला देणगी दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असा हा कृतज्ञता सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर महेशजी देशपांडे, प्रमुख उपस्थिती डॉक्टर महेशजी पांडे, वेस्टर्न कोलफिल्ड्सचे डायरेक्टर मानव संसाधनचे, ते आज या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु काही कार्यालयीन अपरिहार्य कारणामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. दुसरे वेस्टर्न कोलफिल्ड्सचे श्री अनिल कुमार सिंगजी, हे सेक्रेटरी टू डायरेक्टर वेस्टर्न कोलफिल्ड्स नागपूर, हे सुद्धा या ठिकाणी येणार होते, पण ते सुद्धा त्यांच्या कार्यालयीन कामाच्या काही अपरिहार्य कारणामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. वेस्टर्न कोलफिल्ड्सचे CSRचे महाप्रबंधक माननीय श्री सीतारामजी, वेस्टर्न कोलफिल्ड्समध्ये मेडिकल डायरेक्टर असलेले माननीय श्री शशिशंकरजी, ज्यांनी आपल्याला निधी दिला रमा पुरुषोत्तम फाउंडेशन, आता आपण याच्यामध्ये रीलमध्ये पाहिलं 28 लाख रुपये आपल्याला निधी दिला, त्या रमा पुरुषोत्तम फाउंडेशनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर अवनीशजी देशमुख, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री कुंभेशकर साहेब आपल्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनाही काही अडचण आली अपरिहार्य कारणामुळे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित मंचावर नाही आहे, परंतु त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. महाबीजचे संचालक डॉक्टर रणजितजी सपकाळ साहेब, आपल्या हेडगेवार रुग्णालयाचे प्रकल्प प्रमुख मार्गदर्शक आपले डॉक्टर विनायकरावजी देशमुख, आणि आपल्या या आजच्या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून आलेले मान्य आपले श्री शैलेशजी, या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले आपल्या अकोल्याचे लोकप्रिय खासदार अनुपजी, लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ, आपल्या अकोला विभागाचे माननीय संघचालक नंदूजी, उपस्थित सर्व नागरिक, सन्माननीय नागरिक बंधू तथा भगिनींनो, आपण या ठिकाणी रील पाहिली असल्यामुळे फार जास्त प्रास्ताविक सांगण्याची गरज नाही. थोडक्यात सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार घेऊन ज्या काही कार्यकर्त्यांनी 1963 साली अकोला अर्बन बँकेची स्थापना केली, स्वाभाविकपणे संघाचे संस्कार असल्यामुळे तेव्हापासून तर आजतागायत या बँकेमध्ये असणारे सर्व कर्मचारी बंधू भगिनी, संपूर्ण संचालक मंडळ हे संघ संस्कारांनी प्रेरित आहे. आणि त्यामुळेच 1994 साली सगळ्या कर्मचारी बंधूंमध्ये अंतःकरणात संघ संस्कार होता, प्रेरणा होती. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे, हा अंतःकरणात भाव होता, परंतु याला स्पार्क देण्याची गरज होती. आणि त्या काळी जे अध्यक्ष होते माननीय रतनलालजी खंडेलवाल यांनी तो स्पार्क दिला, आणि 1994 सालापासून अकोला अर्बन बँक कर्मचारी, सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी आपल्या पगारातील 1% रक्कम सामाजिक सेवेसाठी, सामाजिक कार्यासाठी निधी म्हणून जमा केला, ज्याचं जो सगळा अकोला कर्मचारी सेवा समितीमध्ये जमा झाला. सुरुवातीला काही तात्कालिक समाजसेवेचे प्रकल्प केले, त्यांनी कामही केलेत. आत्ता दाखवलं आपल्याला 2000 साली केरळमध्ये जे दुष्काळ झाला होता त्याच्यामध्ये मदत केली. 2001 साली गुजरातमध्ये भूकंप झाला त्यामध्ये मदत केली.
2005 साली अकोल्यामध्ये जे पाण्याचं भयंकर संकट आलं होतं, त्यावेळी अकोला अर्बन बँक कर्मचारी सेवा समितीतर्फे अकोल्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. आणि 2018 साली केरळमध्ये जो महापूर झाला तेव्हासुद्धा मदत केली आणि अकोल्यामध्ये नदी स्वच्छता अभियान जो आहे ते सुद्धा राबवलं. हे सगळे तत्कालीन समाजाच्या सेवेचे प्रकल्प होते. विषय असा सुरू झाला की आपण कायमस्वरूपी काही प्रकल्प सुरू करू शकतो का. स्वास्थ्य सेवा अत्यंत संवेदनशील विषय आहे. या स्वास्थ्य सेवेमध्ये आपण सुरू करायचं का विषय सुरू झाला. आणि मग कर्मचारी जे होते आपले त्यांनी अन्य ठिकाणी कसं काम चाललं ते पाहून आले. संभाजीनगरला जाऊन आले, डॉक्टर एडगार रुग्णालय पाहिलं, नाशिकला गुरुजी रुग्णालय पाहिलं, नागपूरला विवेकानंद हॉस्पिटल पाहिलं, नाना पालकर स्मृती प्रतिष्ठान मुंबई पाहून आले. आणि मग सगळ्यांच्या मनामध्ये आलं आणि इच्छा झाली की असा आपण कायमस्वरूपी सेवा प्रकल्प सुरू करावा. अकोल्यात दवाखाने नव्हते असं नाही, दवाखाने तर पुष्कळ आहेत. मग आपल्या दवाखान्याचं विशेषता काय आहे, वैशिष्ट्य काय आहे. तर आपल्या दवाखान्याचं वैशिष्ट्य असं आहे की सुसंस्कारित स्वास्थ्य सेवा आणि तीही परवडेबल अशा दरामध्ये, म्हणजे अफोर्डेबल रेट्समध्ये आपण करू शकतो का असा विचार झाला. आणि मग कर्मचारी सेवा समितीचं जे भांडवल होतं ते भांडवल पाठीशी होतं. तेव्हा जेव्हा डॉक्टर तुपकरी सर यांच्याशी सगळ्यांशी बोलणं आलं ते त्यांनी सांगितलं की पैसा उभा राहील, पैशाची अडचण नाही, डॉक्टर सांगा कोण आहेत ही जबाबदारी स्वीकारायला. आणि त्यावेळी आपले डॉक्टर सदानंद भुसारीजी यांनी ती जबाबदारी स्वीकारली. 3 वर्षापर्यंत त्यांनी खूप छान काम केलं आणि त्यांच्या हिमतीमुळे मग सुरू झालं दवाखाना. मग सगळे डॉक्टर्ससुद्धा जुळत गेले. 21 एप्रिल 2019ला सुरुवात झाली. लगेच 2020ला आता आपण पाहिल्याप्रमाणे सरला देवी चॅरिटेबल ट्रस्टने आपल्याला जो 40 लाख रुपये निधी दिला त्यात रेडिओलॉजी डिपार्टमेंट सुरू झालं. कोरोना काळामध्ये खूप मोठं काम केलं आपल्या रुग्णालयाने. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अकोल्यामध्ये मेन हॉस्पिटल जर सोडलं तर फक्त आपल्या हॉस्पिटलला शासकीय परवानगी होती आणि शासकीय दरामध्ये RT-PCR टेस्ट आणि रॅटचे आपण टेस्ट जे आहे या सगळ्या केल्या. आपल्या हॉस्पिटलच्या बाजूला जी रिकामी जागा होती त्या ठिकाणी पेंडॉल टाकून आणि रुग्णांच्या घरी जे नागरिक होते ज्यांना गरज आहे टेस्टची त्यांच्या घरी जाऊन आपण सॅम्पल कलेक्ट करून टेस्ट केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल का त्याच्यात अमेरिकेमध्ये सॅम्पल नाही घेत. अमेरिकेमध्ये मी गेलो होतो, मला जेव्हा टेस्ट करायचं काम पडलं तेव्हा त्यांनी किट माझ्या हाती दिली, तुम्हाला तुमचं सॅम्पल घ्यावं लागते आणि त्या तिथे द्यावं लागते. इथे आपले रुग्णालयाचे कर्मचारी घरी जाऊन सॅम्पल घेत होते. त्या काळामध्ये भयंकर मानवतेवर आलेले भीषण संकट होतं. त्या संकटामध्ये सुद्धा आपल्या रुग्णालयाने खूप चांगलं काम केलं. असं म्हणतात की स्वच्छ उद्देश घेऊन आणि एखादं चांगलं काम घेऊन जर उभं राहिलं तर समाज भरपूर दान देतो. म्हणजे तुमची झोळी फाटेल इथपर्यंत दान देतो. पैशाची कधी कमी पडली नाही. आपल्याला माहिती असेल जवळपास आपले दानदाते जे आहे ते 1654 लोकांनी आतापर्यंत आपल्या रुग्णालयाला दान दिलेलं आहे. दातृत्वाच्या भावनेने जवळपास 2,10,25,000 रक्कम ही आपल्या रुग्णालयाला दान स्वरूपामध्ये मिळालेली आहे. प्रकल्प मोठा आहे, खर्च मोठा आहे. आपण जेव्हा अफोर्डेबल रेट्स म्हणतो तेव्हा रुग्णालयामध्ये रुग्णसेवा आपण अत्यल्प दरात कमीत कमी दरात कशी करू शकू असा रुग्णालयाच्या सगळ्या कार्यकारी समितीचा मानस आहे, प्रयत्न असतो. पण शेवटी पैसा आहे, पैसा लागतोच. आपलं रुग्णालय जेव्हा आपण सुरू केलं तर नो प्रॉफिट हा बेस ठेवला. लॉस तर काही सांगता नाही येत, लॉस होईलच, पण प्रॉफिट नाही घेणार. या धर्तीवर आपण हे रुग्णालय सुरू केलं. आणि दुसरं मग मी जे सांगितलं की सुसंस्कारित स्वास्थ्य सेवा. आता रुग्णालयामध्ये स्वास्थ्य सेवा होते, सुसंस्कारित स्वास्थ्य सेवा म्हणजे काय आहे. कर्णावतीमध्ये एक डॉक्टर होते ठकार नावाचे, जे आहेत ते सध्या प्रसिद्ध गायनाकोलॉजिस्ट आहेत. आणि ते एका बसनी प्रवास करत होते. बसनी प्रवास करत असताना त्यांचा एक खिसा मारला गेला आणि मग ते चलबल झाली सुरू. बसमध्ये पोलीससुद्धा होते. ते म्हटले की पोलीस स्टेशन चालवा रिपोर्ट करायला. तिकिटाचे पैसे द्यायचे तर मग दुसऱ्या खिशात हात टाकला तेवढे मोजकेच पैसे होते. त्यांनी तिकीट तर घेतलं आणि मग चर्चा सुरू झाली.
तर त्या चर्चेमध्ये एक प्रवासी होता, तो म्हणला, अच्छा हुआ जो मरीजों की जेब काटता है उसकी आज जेब कट गई. म्हणजे या प्रोफेशनबद्दल समाजाच्या मनामध्ये काय भावना आहेत याचं एक उदाहरण सांगितलं. दुसरं उदाहरण सांगतो, कारण आपल्या हेडगेवार रुग्णालय सुरू करण्याच्या मागची जी संकल्पना आहे ती सुसंस्कारित स्वास्थ्य सेवा आहे. आणि त्याचे जे 4 तत्त्व आहेत त्या 4 तत्त्वाच्या आधारावर आपल्याला ही सेवा आपण करतो आहे आणि पुढेही चालू ठेवू. त्यातलं पहिलं तत्त्व असं आहे की ऑनेस्टी टू द सायन्स. म्हणजे सायन्स म्हणजे विज्ञान, मेडिसिन सायन्स याला म्हणजे जिथे गरज आहे तेवढंच आपण करू, रुग्णाला अनावश्यक चाचण्या करायला लावणार नाही. ऑनेस्टी टू द सायन्स. दुसरा ऑनेस्ट टू द प्रोफेशन. प्रोफेशन काय सांगितलं आहे आपल्याला माहीत आहे. आपल्या रुग्णालयाचं ज्यांनी उद्घाटन केलं, लोकार्पण सोहळा केला, ते पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे जेव्हा मेडिकल सायन्सहून त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले, ते मित्र त्यांना म्हणाले की डॉक्टर, यू आर एंटरिंग इन द नोबल प्रोफेशन, बट रिमेंबर यू शूड नेवर लिव्ह नोबॅलिटी. म्हणजे तुम्ही अशा व्यवसायामध्ये पदार्पण केलं आहे की या व्यवसायामध्ये नीतिमत्ता जी आहे ती कायम ठेवावं लागेल. तर सुसंस्कारित स्वास्थ्यसेवेमध्ये हे जसं मी पहिलं उदाहरण सांगितलं, मग ते जे डॉक्टर होते त्यांनी जेव्हा ती प्रतिक्रिया ऐकली तेव्हा मग त्यांचं मन खचून गेलं आणि त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं की आपल्या प्रोफेशनबद्दल ही जी समाजामध्ये भावना आहे ही चांगली नाही आहे, ही बदलली पाहिजे. आणि त्या दिवसापासून त्यांनी सुसंस्कारित स्वास्थ्यसेवेला सुरुवात केली. दुसरं उदाहरण सांगतो सुसंस्कारित स्वास्थ्यसेवेचं, की डॉक्टर्स डे असतो. डॉक्टर डेला पुष्कळ लोक हॅपी डॉक्टर्स डे म्हणून कळवतात. एक असाच मेसेज व्हायरल झाला होता. त्याने असं म्हटलं होतं की हॅपी डॉक्टर्स डे, डॉक्टर्स हॅपी डे. आणि मग पुढे म्हटलं होतं थँक्यू, यू आर टेकिंग कन्सल्टिंग फी फ्रॉम मी अँड ऑल्सो टेकिंग कट प्रॅक्टिसेस फॉर रेफरिंग द डॉक्टर्स. दुसरं त्याने म्हटलं होतं थँक्यू डॉक्टर फॉर टेकिंग द कन्सल्टिंग फी अँड टेकिंग द कट प्रॅक्टिस कमिशन फ्रॉम द मेडिकल स्टोअर. थँक्यू डॉक्टर फॉर taking the different types of gifts from the pharmaceutical company. Thank you doctor for cut practices in pathology and radiology. म्हणजे ही जी समाजामध्ये भावना निर्माण झाली होती ही भावना राहू नये. अकोल्यामध्ये हॉस्पिटल्स आहेत, चांगले हॉस्पिटल आहे, संस्कारित आहेत, सेवा देणारे सुद्धा आहे, पण त्याची असे हॉस्पिटल अधिक होण्याची गरज आहे जे सेवाभावनेतून काम करतात आणि समाजाबद्दल ऑनेस्ट आहेत. सोसायटीच्या संदर्भात ऑनेस्टी पाहिजे. यू शुड बी ऑनेस्ट टू युअर प्रोफेशन, यू शुड बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ अँड टू द ऑर्गनायझेशन व्हेअर यू वर्क. हे जे 4 तत्त्व सुसंस्कारित स्वास्थ्यसेवेचे आहेत ते तत्त्व अंमलात आणून आपल्या हेडगेवार रुग्णालयाची वाटचाल सुरू झालेली आहे. वाटचाल यशस्वी आहे म्हणण्याला हरकत नाही. आपला सध्याची जी आपली अडचण आहे मुख्यत्वे करून आपण सगळ्यांनी येतो, आपण पाहतो हॉस्पिटलमध्ये की आपली अडचण आज जागेची आहे. आपण जागेच्या शोधात आहोत. आपल्या सुदैवाने आज आपले सगळे लोकप्रिय प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या मदतीने आपला जागेचा प्रश्न सुटेल असा मला पूर्ण विश्वास आहे. समाज आपल्याला भरभरून देणगी देत असतो. याचं फक्त एकच उदाहरण नाशिकचं देतो मी. नाशिकचं गुरुजी रुग्णालय आहे. सायमॉनिकचे डॉक्टर रमेश तैनवाला जे आहेत त्यांना भेटायला डॉक्टर खाडीलकर आणि विनायकराव गोविलकर गेले. तेव्हा गुरुजी रुग्णालयाचं बांधकाम सुरू झालं होतं. काही लाख देणगी देतील असा एक अंदाज होता. त्यांनी प्रश्न विचारला डॉक्टर रमेश तैनवालांनी किंवा मी रुग्णालयाला देणगी देऊन याचा समाजाला काय फायदा होणार. मग यांनी डॉक्टर विनायकराव गोविलकरांनी त्यांना मेलमध्ये उत्तर पाठवलं जे पाठवायचं ते, आणि त्यांच्या भेटीची वेळ मागितली. भेट घ्यायला डॉक्टर राजेंद्र खैरे
डॉक्टर विनायकराव गोविलकर आणि खाडीलकर सर असे तिघजण गेले. अपेक्षा होती की फक्त काही लाख आपल्याला मिळतील, परंतु यांच्या भेटीमध्ये जी सगळी माहिती देण्यात आली गुरुजी रुग्णालयाची, त्यांनी ताबडतोब 5 कोटी रुपयाचा चेक दिला. म्हणजे देणाऱ्याची कमी नाही आहे, समाज भरभरून देतो. तुमचं काम जर चांगलं असेल, प्रामाणिक काम असेल, सेवेच्या भावनेतून काम करत असाल तर देणगीची कधी कमी पडत नाही. त्याच डॉक्टर रमेश तैलवालांनी जेव्हा किरणोत्सव विभाग सुरू करायचा होता, मशीन खरेदी करायला पैसा कमी करत होता, त्याच डॉक्टर रमेश तैलवालांनी पुन्हा 4 कोटीचा निधी दिला. असं एका व्यक्तीने 9 कोटी निधी दिला. आणि अटही होती की मी हे ATGसाठी देत नाही आहे, माझं नाव कुठे नको, माझा सत्कार नको, मला पुष्पगुच्छ द्यायचं नाही. ते जेव्हा भेटीला आलेत हॉस्पिटलला भेट द्यायला, तेव्हा त्या बोर्डावर त्यांचं नाव होतं, खूप नाराज झाले ते म्हणले विनायकरावांना की मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला नाव नको तिथे. शेवटी विनायकरावांनी त्यांना समजून सांगितलं की तुमच्यासारख्या दातृत्वाचं नाव जर दिसलं तर समाजाला प्रेरणा मिळेल आणि आपल्या कामाला सहकार्य होईल, म्हणून ते नाव ठेवलं आहे. खूप नाराज झाले होते ते. तर देणारे देतात आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला परमेश्वराने खूप दिलेलं आहे, मला जेवढं आवश्यक आहे तेवढं घेऊन बाकीचं सगळं मला समाजाला परत करायचं आहे. आणि या भावनेने त्यांनी दिलं. समाजामध्ये ही भावना खूप आहे. समाज भरभरून दान देत असतो. रुग्णालयाला कधीही काही कमी पडणार नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने रुग्णालयाची यशस्वी वाटचाल चालू आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्ही अपेक्षित आहोत. आणि आपणसुद्धा सर्वांनी काही ना काही आपल्या घरी निमित्त असते, कुठे वाढदिवस असतो, कोणाला लग्न असतो, कुठे काही समारंभ असतो, कोणाला स्मृतिप्रित्यर्थ होतो. छोटी छोटी देणगी जरी दिली तरी आपण थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो. त्या न्यायाने रुग्णालयाला खूप मोठी मदत होईल. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्याकडून या गोष्टीची मी अपेक्षा करतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो.